महिलांच्या दारूबंदी आंदोलनाला यश। मानधनी परिसरात पोलिसांची कारवाई। देशी दारू जप्त। जिंतूर तालुक्यातील मानधनी गावातील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत देशी दारू जप्त केली। या कारवाईमुळे महिलांच्या दारूबंदी आंदोलनाला यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। माहितीनुसार मानधनी गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी गावात अवैध दारू आणून विक्री होत असल्यामुळे सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होत असल्याचे सांगत जिंतूर पोलीस ठाणे गाठले होते। यावेळी त्यांनी जिंतूर पोलीस निरीक्षक रेड्डी यांना निवेदन देऊन गावातील दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती। या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास मानधनी पाटीजवळील कच्च्या शिवरस्त्यावर छापा टाकला। या कारवाईत सखा किसनराव पुंड वय वर्ष 25 राहणार भोगाव याच्या ताब्यातून भिंगार संत्रा या ब्रँडची देशी दारू जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गुंगाने, पोलीस हवालदार नसीब पठाण व पोलीस शिपाई चौधरी यांनी केली। अवैध दारू विक्री व बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 371/2026 दाखल करण्यात आला आहे। दिनांक 4 जुलै 2026 रोजी रात्री 9:18 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली। मानधनी गावातील महिलांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर झालेल्या या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून गावातील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे। पोलिसांनी ही अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील असे संकेत दिले आहेत। प्रकरणाचा पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहे।